दंडवत माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जेवणामध्ये बनवित आहे भाकरी आणि भरली वांगी। इथे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याला गरम पाण्याने मळून घेतलं। भाकरी करायला घेतली, तवा चांगला गरम होऊ द्यायचा, नंतरच भाकरी तव्यावर टाकायची, नाहीतर भाकरी तव्याला चिकटेल। भाकरी तव्यावर टाकल्यानंतर 2 मिनिटं राहू द्यायचं आणि लगेच पाणी लावून घ्यायचं, नाहीतर काय होईल, भाकरीला क्रॅक जाईल आणि भाकरी चांगली बनणार नाही। त्यानंतर भाकरी चांगली दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची। आपली भाकरी तयार आहे। भरली वांगीसाठी मी इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, खोबरं, तेजपत्ता। याला तेलातून थोडं परतून घेतलं। त्यामध्ये आमचूर पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, धनी पावडर, गोळा मसाला टाकून घेतलेलं होतं। हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं। त्यामध्ये पाणी थोडंही घालायचं नाही, नाहीतर मसाला पातळ होईल आणि वांग्यामध्ये भरला जाणार नाही। इथे वांगी थोडा वेळ तेलात परतून घ्यायची, त्यानंतर काढून घ्यायची। त्याच तेलामध्ये उरलेला मसाला टाकून भाजी शिजवून घ्यायची। भाजी आपली तयार आहे। बाहेर पाऊस सुरू होता, म्हटलं भजी झालीच पाहिजे। लगेच मिरची भजी करायला घेतली। मिरची भजी झाल्यानंतर थोडं बेसन उरलेलं होतं, त्यातच मी कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट, थोडं मीठ मिक्स करून कांदा भजीसुद्धा करून घेतली। जेवणाचं ताट इथे रेडी होतं। लगेच उपहार नैवेद्य दाखवून घेतला, त्यानंतर आम्हीसुद्धा जेवून घेतलं। त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि फिरायला निघालो। वाटेत विचार आला की आपण मार्गामध्ये जाऊया। लगेच घरी गेलो, सामान घेतलं आणि मार्गाच्या दिशेने निघालो। आणि बघतो तर गर्दी नव्हतीच। गेल्या गेल्या विशेष करून घेतले। एकीकडे प्रसाद जोड सुरू होते आणि दुसरीकडे मार्गातला प्रसाद सुरू होता। जेवणाकरिता लोकांची गर्दी जमलेली होती। गर्दी जास्त नसल्यामुळे आम्हाला शांततेत देवपूजा करायला मिळाली। दरवर्षी आम्ही रिद्धपुर, सालबर्डी, अष्टमासिद्धीला जात असतो, पण यावेळी काही कारणास्तव आम्हाला जायला मिळालं नाही। त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ मार्गामध्ये दिलेला होता आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं। इथे सगळीकडे खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यातच आम्ही पहिले विशेष करून घेतले, त्यानंतर प्रसाद जोड करून घेतले होते। सगळीकडे प्रसन्नतेचं वातावरण झालेलं होतं। या सर्व शिळा होत्या आणि यासुद्धा आम्ही करून घेतलेल्या होत्या आणि बघा किती मोठे मोठे आहे। पूर्ण प्रसाद वंदन करण्यासाठी आम्हाला साधारण 4-4.5 तास तर लागलेच होते आणि शांततेत पार पडलेली होती। येते वेळी बाबांची पूजा करून घेतली आणि थोडा वेळ बसलो। पण तिथून उठायची इच्छा काही होत नव्हती, पण उठावं लागलं। वेळ भरपूर झालेला होता। रात्रीचे 8:30 झालेले होते। लगेच उठलो आणि येताना जेवण केलं आणि लगेच निघालो। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।